नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या वर्षीच्या संक्रांतीच्या निमित्ताने फारच सोप्या पद्धतीने बनवता येईल असे तिळगुळाचे लाडू बनवून दाखवणार आहे. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मी ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे आणि यामध्ये 50 ग्रॅम तीळ घालायचे आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप शेंगदाणे घालायचे आहेत. तर मी ते शेंगदाण्याची साले काढून घेतलेले आहेत. मग आपल्याला फ्लेवरसाठी याच्यामध्ये 2 वेलदोडे घालायचे आहेत. आणि आता या सर्व साहित्याची एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. तर मी ते सर्व साहित्याची एकदम बारीक पावडर बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला ही पावडर भाजून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर एक भांडे ठेवले आहे. तर आता आपल्याला ही तिळाची जी पावडर आहे ती खमंग अशी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. तर ही पावडर आपल्याला गॅस बारीक ठेवून भाजायची आहे. तर आता ही पावडर मी इथे व्यवस्थित खमंग अशी भाजून घेतलेली आहे. त्यानंतर परत ही पावडर आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे. आणि मग आपल्याला याच्यामध्ये 1 कप गूळ घालायचा आहे. तर मी इथे 1 कप तीळ आणि 1 कप गूळ घेतलेला आहे. तर तुम्ही ते गूळ चवीनुसार वापरू शकता. तर आता आपल्याला परत या सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तर या प्रमाणामध्ये आपल्याला हे लाडवाचे डो बनवून घ्यायचे आहे. त्यानंतर आता आपल्याला ही जी पेस्ट आहे ती एका भांड्यात काढायची आहे. आणि आता याचे लाडू बनवून घ्यायचे आहे. तर मी इथे मनुका घेतलेले आहे. तर वरती आपल्याला गार्निशिंगसाठी वरती याच्या ड्रायफ्रूट्स लावायचे आहेत. तर मी याच्यासाठी मनुका वापरला आहे. तर तुम्ही इथे कोणताही दुसरा ड्रायफ्रूट्स वापरू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने हे लाडू सगळे बनवून घ्यायचे आहेत. तर मी इथे सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत. तर या संक्रांतीमध्ये तुम्ही अशा सोप्या पद्धतीने हे लाडू बनवून सगळ्यांना देऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.